मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे ती परत आली आहे. लेखक आशिष वनकर. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. ते हिवाळ्याचे दिवस होते. रात्रीच्या अंधाराने संपूर्ण गावाला आपल्या कवेत घेतले होते. आकाशात चंद्र आणि ढग यांचा खेळ सुरू होता. थंडीचा जोर वाढला होता. मध्यरात्र उलटून गेली होती आणि दिवसभराच्या कष्टाने थकून सगळे गावकरी आपापल्या घरात झोपलेले होते. पण दिनू जागा होता. आज दिनूला झोप येत नव्हती. तो कसल्या तरी विचारात मग्न होता. तेवढ्यात त्याच्या दरवाजावर थाप पडली. तसा दिनू आपल्या विचारातून बाहेर आला. कोण आहे? दिनूने विचारले, पण बाहेरून कोणीच काही बोलले नाही. पुन्हा एकदा दरवाजा वाजला. दिनू दरवाजा उघडायला खाटेवरून उठला. इतक्या रात्री कोण असेल ह्याचा तो विचार करत होता. तोच पुन्हा एकदा दरवाजा वाजला. दिनू काही वेळ थांबला. त्याने कंदील पेटवला आणि मग दरवाजा उघडला. बाहेर कुणीच नव्हते. तो अंगणात आला. कंदिलाच्या उजेडात त्याने इकडे तिकडे नजर फिरवली, पण कुणीच दिसत नव्हते. तो आत जाणार इतक्यात त्याला कोणीतरी गाणे गुणगुणत आहे असे वाटले. तो आवाजाच्या दिशेने निघाला. अतिशय मधुर आवाजात कोणीतरी गाणे गात होते. त्याने कंदिलाच्या उजेडात पाहिले तर एक स्त्री त्याच्या विरुद्ध दिशेने चालत जात होती. लाल साडी, आकर्षक देहयष्टी, लांब वेणी आणि चंद्राप्रमाणे उजळ रूप अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या रूपाने आणि गोड आवाजाने दिनूला जणू काही मोहिनी घातली होती. दिनू संमोहित झाल्याप्रमाणे तिच्या मागे चालत होता. चालत चालत तो खूप दूर निघून आला होता. दिनू आता तिच्या अगदी जवळ आला. तिचे गाणे थांबले आणि दिनूने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी ती विचित्रपणे हसली. तिच्या हसण्याने दिनू आता भानावर आला. तिने दिनूकडे वळून पाहिले आणि भीतीने त्याच्या मनात धस झाले. पांढरे डोळे आणि करपलेला चेहरा. तिचे संपूर्ण शरीर जळालेले होते. त्यामुळे चेहऱ्यावर आणि बाकी शरीरावर जखमांचे व्रण होते. त्यातून रक्त वाहत होते. त्वचा जळाल्यामुळे चेहऱ्यावर मांसाचे तुकडे लटकत होते. ते भयानक दृश्य पाहून दिनू पार हादरून गेला. त्याचे पाय लटपायला लागले. तो पळून जाणार तेवढ्यात त्या सैतानी स्त्रीने दिनूचे तोंड पकडले आणि त्याची मान उलटी फिरवून कडकन मोडली. दिनू खाली पडला आणि त्याने आपले प्राण सोडले. सकाळी गावकऱ्यांना दिनूचे मृत शरीर सापडले. दिनूच्या प्रेताची अवस्था फार वाईट होती. घटनास्थळी पोलीस पोहोचले. गावकऱ्यांची गर्दी पांगवत त्यांनी मृतदेहाला पंचनाम्यासाठी नेले. पंचनामा करणारे डॉक्टर सुद्धा दिनूचे प्रेत पाहून बुचकाळ्यात पडले. संपूर्ण शरीर पांढरे पडले होते. हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. जणू काही पूर्ण शरीर खंगून गेले होते. शरीरातील रक्ताची पातळी खालावली होती. पोलीस सुद्धा हैराण होते. तेवढ्यात गावातील मुख्य लोक आणि सरपंच तिथे आले. काय समजलं का साहेब दिनूबद्दल? सरपंचांनी पोलीस अधिकारी पटवर्धन यांना विचारले. अशा प्रकारची केस मी पहिल्यांदाच पाहतोय. आम्ही सुद्धा हैराण आहोत, पटवर्धन म्हणाले. परिस्थिती सर्वांच्याच आकलनापलीकडील होती. गावात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. तेव्हा तिथे उपस्थित असलेले
एक अनुभवी वृद्ध धीरगंभीर आवाजात म्हणाले, ती परत आली आहे. सर्वजण एकमेकांकडे थंड चेहऱ्याने पाहत होते आणि उपस्थितांमध्ये भीतीची एक लहर निर्माण झाली होती. आणि 25 वर्षानंतर आदिती एक मेडिकल स्टुडंट मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत होती. आपल्या स्कूटीने ती हॉस्पिटलला निघाली होती. रात्रीचे 11:30 वाजले होते. तिने आपली स्कूटी पार्क केली आणि हॉस्पिटलच्या आत आली. डॉक्टर आदिती, इतक्या रात्री तुम्ही इथे? काही काम होते का? एका नर्सने विचारले. हां, एका पेशंटचे केस पेपर्स विसरले होते, तेच न्यायला आले आहे. आदितीने स्पष्टीकरण दिले. पण तिचे उत्तर आणि चेहऱ्यावरचे हावभाव यांच्यात मेळ बसत नव्हता. आदिती तडक तिथून निघाली. ती 3ऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये आली. रात्रीची वेळ असल्याने हॉस्पिटलमध्ये स्टाफ जरा कमीच होता. ती 3ऱ्या मजल्यावर पोहोचली. हळूहळू पावले टाकत ती चालत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता साफ दिसत होती. आदिती आता शवघरासमोर उभी होती. तिने पर्समधून चावी काढली आणि दरवाजा उघडला. करकर आवाज करत दरवाजा उघडला गेला. अंधारात चाच पडत तिने लाईटचे स्विच ऑन केले. आता तिला काही मृतदेह ठेवलेले दिसले. ती घाबरतच आत आली. तिथे आत AC चालू होते. तरीही आदितीला मात्र घाम फुटला होता. एवढ्यात तिची ओढणी कुणीतरी ओढत आहे असे तिला वाटले. भीतीने तिची गाळण उडालेली होती. पण तिने हिम्मत करून मागे वळून पाहिले तर तिची ओढणी खुर्चीच्या हातावर असणाऱ्या एका खिळ्याला अडकली होती. उसासा टाकत तिने आपली ओढणी सोडवली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने फोन पाहिला तर एक अनोळखी नंबर दिसत होता. हॅलो म्हणत तिने फोन उचलला तर पलीकडून कोणीच बोलत नव्हते. फक्त भारी श्वासांचा आवाज येत होता. हॅलो, कोण आहे? आदितीने वैतागून विचारले. आदिती, पलीकडून एका व्यक्तीचा घोगरा आवाज आला. आदितीने घाबरून फोन कट केला. लवकरात लवकर आपले काम करून निघावे. स्वतःशी बोलत तिने फोनचा सेल्फी कॅमेरा सुरू केला आणि एका व्यक्तीच्या मृतदेहासोबत सेल्फी घेणार तोच त्या खोलीतील लाईट चालू बंद व्हायला लागले आणि अचानक बंद पडले. आदितीचे काळीज धडधडायला लागले. एवढ्यात तिचा पाय खालून कोणीतरी ओढला. आदिती खाली पडली. आता ती पूर्णपणे घाबरली होती. ती जोरात किंचाळली. तसेच लाईट परत आली आणि तिथे लपून बसलेले तिचे सहकारी मित्र हसत हसत बाहेर निघाले. नेहा, रोहन, स्वप्नील आणि अमित यांना पाहून आदितीच्या जीवात जीव आला. पण तिला समजायला वेळ लागला नाही की हे सगळं त्यांनीच प्लॅन केले होते. आदिती त्यांच्यावर भयंकर चिडली. का केलं तुम्ही हे सगळं? मला घाबरविण्यासाठी? सॉरी आदिती, पण तूच पैज लावली होती की मला कशाचीच भीती वाटत नाही. आम्ही तर फक्त तुला चेक करत होतो की तू खरंच धीट आहेस की घाबरट. आम्हाला पाहायचे होते की तू खरंच रात्री या शवघरात येऊ शकतेस की नाही. रोहन बोलत होता. आदितीने तिच्या मित्रांसोबत पैज लावली होती की रात्रीच्या वेळी ती शवघरात एकटी जाईल आणि तिथे जाऊन ती एका व्यक्तीच्या मृतदेहासोबत सेल्फी घेईल, जेणेकरून की ती खरंच तिथे जाऊन आली आहे. रोहन आणि अमित तिला चिडवत होते. बास झाला आता तिला चिडवणं. बघा ती बिचारी किती घाबरली आहे. तिला धीर द्यायचा तर तुम्ही तिला अजून चिडवत आहात. स्वप्नील बोलला. तसे सगळे शांत झाले. स्वप्नीलला आदिती आवडत होती, पण त्याने अजूनपर्यंत आपल्या मनातल्या भावना आदितीजवळ व्यक्त केल्या नव्हत्या. नेहाने आदितीला विचारले आणि सगळे तिथून निघाले. आदिती, तू पैज हारली आहेस तर ठरल्याप्रमाणे तुला आता आम्हा सर्वांना पार्टी द्यावी लागेल.
ठीक आहे, उद्याचा डिनर माझ्याकडून, आदिती म्हणाली. दुसऱ्या दिवशी सगळेजण आपापल्या हॉस्पिटलमधले काम संपवून एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये भेटले. सगळ्यांनी आपापले आवडीचे पदार्थ मागवून घेतले. त्या सर्वांच्या गप्पा रंगल्या होत्या. मध्येच रोहनने कालची आठवण काढत आदितीला पुन्हा चिडवणे सुरू केले. पण काही म्हणा आदिती, काल तुझा चेहरा पाहण्यालायक होता. मला अजूनही हसू आवरतच नाहीये, रोहन म्हणाला. रोहन, तू जर का माझ्या जागी असतास ना, तर भीतीने तुझीही घाबरगुंडी उडाली असती, समजलं, आदिती बोलत होती. मी तुझ्यासारखा भित्रा नाही. आणि भीती कोणाची? भूतांची? शक्यच नाही. अरे शूर आम्ही, सरदार आम्हाला काय कुणाची भीती, मोठा आव आणून रोहन बोलत होता. रोहन, बोलणं जितकं सोपं असतं ना, करणं तितकंच कठीण असतं. आणि तुला कधी असा अनुभव आला नाही म्हणून तू असा बोलतोयस, स्वप्नील म्हणाला. ए स्वप्नील, तू आदितीची खूप बाजू घेतोयस. कुछ तो बात है भाई, रोहनने विचारले. तसे अमित, नेहा आणि रोहन त्यांना चिडवायला लागले. अरे काय यार तुम्ही पण, आदिती लाजत म्हणाली. कदाचित तिलाही स्वप्नीलबद्दल काही वाटत असावे. ए रोहन, मूळ मुद्दा विसरू नको. मुद्दा काय आहे की तुला खरंच भीती वाटते की नाही, स्वप्नील बोलला. नाही, मला नाही वाटत भीती. आणि का बरं वाटेल? आपण सुरक्षित डॉक्टर्स आहोत, विज्ञानाचे स्टुडंट्स, आणि विज्ञानात ह्या अशा भाकड कथांना काहीच आधार नाही. प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच सर्व बाबी तपासायला हव्यात. मला विज्ञानावर विश्वास आहे, भूतांवर नाही, रोहन गर्वाने आपले मुद्दे पटवत होता. लहानपणापासूनच सुखात वाढलेला रोहन अतिश्रीमंत घराण्यातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या घरचे सगळे लोक उच्च शिक्षित होते. तसं असेल तर तू एकदा माझ्या मामाच्या गावाला यावंस असं मला वाटतं, नेहा रोहनला थांबवत म्हणाली. मामाच्या गावाला? सगळे एकसाथ बोलले. असं काय आहे तुझ्या मामाच्या गावात, अमित म्हणाला. नेहा सांगू लागली. असे म्हणतात की त्या गावात रात्रीच्या वेळी एक बाई फिरते. हिवाळ्याच्या दिवसात ती बाई रात्री भटकत असते आणि जो व्यक्ती तिच्या नजरेस पडतो ती त्याच्या नरडीचा घोट घेते, नेहा सांगत होती. आणि वातावरण हळूहळू गंभीर होऊ लागले होते. मी लहान असताना माझ्या आईबाबासोबत एकदा मामाच्या गावी गेले होते. तेव्हा माझ्या आजीने मला ही गोष्ट सांगितली होती. मी आणि माझ्या मामाच्या मुलांनी एकदा हिम्मत करून रात्री बाहेर जायचे ठरवले होते. पण कुणास ठाऊक मामाला कशी आमच्या प्लॅनची कुणकुण लागली आणि त्याने आम्हाला रागवून चुपचाप झोपायला सांगितले. आणि दुसऱ्या दिवशी जंगलात एका माणसाचे प्रेत सापडले. आम्ही सगळे भावंड या घटनेने घाबरलो होतो. आम्हाला समजत नव्हते की खरंच त्या माणसाला त्या बाईने मारून टाकले की त्याच्या मृत्यूच्या मागे दुसरेच काही कारण होते. मी 10वीच्या परीक्षेनंतर शेवटची तिथे गेली होती, पण त्यानंतर तिथे जायची संधीच आली नाही. 12वीच्या परीक्षा आणि मग मेडिकलला ॲडमिशन, यातच इतके वर्ष गेले. त्या गावात सगळं काही बदललं, पण एक गोष्ट मात्र तशीच आहे. सगळेजण शांतपणे ऐकत होते. काय रोहन, येणार का माझ्या मामाच्या गावाला, नेहाने विचारले. नको यार, आपण तर या हिवाळ्यात गोव्याला जाणार होतो. तिथेच 31ची पार्टी करण्यात नव्या वर्षाचे स्वागत करणार होतो. मग मधातच हे काय नवीन आता, अमित थोडा भीतभीतच म्हणाला. कसला विचार करतोस रोहन, तू तर कुणालाच घाबरत नाही, आदिती म्हणाली. ठरलं तर आपण जायचं नेहाच्या मामाच्या गावाला. आपण परवा निघू सगळे, रोहन म्हणाला. मी नाही येणार, अमित म्हणाला. अरे तू कशाला भीतोस, मी आहे ना सोबत. आणि मला माहीत आहे की जसं नेहा सांगत आहे तसं काही नक्कीच नसणार, आणि तसं काही असेल तर बघून घेऊ, रोहन भारी कॉन्फिडन्सने बोलला.
आणि त्यांच्या जायच्या दिवशी, सगळं सामान घेतलं आहे का नेहा? नेहाच्या आईने तिला विचारले. हो आई, झालं सगळं पॅक करून. नेहा हॉलमध्ये येत म्हणाली, मी काय म्हणते, या वेळेला तिथे जाणं ठीक नाही. तुला माहीत आहे ना तिथे कसली भानगड असते. आई जरा काळजीत बोलत होती. नेहाने आईची काळजी ओळखली. ती म्हणाली, अगं आई, काळजी नको करू, मी एकटी नाहीये. नेहा, स्वप्नील, रोहन आणि आम्ही सुद्धा आहे की माझ्या बरोबर. आणि तिथे मामा, मामी, आजी, सुमन आणि पराग सुद्धा आहे. किती दिवस झाले मी त्यांना भेटले नाही. एवढ्यात रोहन कार घेऊन आला. कारमध्ये तिचे सगळे मित्र तिची वाट पाहत होते. नेहा कारमध्ये बसली. नीट जा रे पोरांनो, आणि नेहा, पोहोचल्यावर फोन कर. नेहाचे बाबा बोलले. आईबाबांचा निरोप घेऊन ते निघाले. कारमध्ये सगळे मित्र मस्ती मजा करीत जात होते. ते गाव 250 किलोमीटर दूर होते. त्यांना पोहोचण्यासाठी कमीत कमी 5 तासांचा वेळ लागणार होता. आपल्याला पोहोचण्यासाठी रात्र होईल. रस्त्यावर एखादा ढाबा दिसला की तिथे जाऊन जेवण करून घेऊ आणि मग निघू, असा बेत ठरला. बरेच अंतर पार केल्यावरही त्यांना कुठेच ढाबा दिसत नव्हता. अखेर एका जागी त्यांना ढाबा दिसला. त्या सगळ्यांनी तिथे जाऊन जेवण केले. आता रात्रीचे 11:30 वाजले होते. ते सगळे आता निघायच्या तयारीत होते. तेवढ्यात त्या ढाब्याचा मालक त्यांना म्हणाला, इतक्या रात्री तुम्ही कुठे जात आहात? आम्ही जवाऱ्याला जातोय. हे ऐकून त्या मालकाला घाम फुटला. अरे पोरांनो, एवढ्या रात्री तिथे कशाला जात आहात तुम्ही? तुम्हाला माहित नाही या वेळेला तिथे काय काय विपरीत घटना घडतात. काय असे का म्हणता काका? काय आहे तिथे? स्वप्नीलने विचारले. अरे असे म्हणतात की ह्या महिन्यात एका विशिष्ट कालावधीत तिथे एक हाडळ फिरत असते आणि जो कोणी तिच्या मार्गावर येतो त्याला ती जिवंत सोडित नाही. पण आम्हाला शक्य होईल तितक्या लवकर तिथे पोहोचायचे आहे काका. तिथे माझे मामा राहतात. ते आमची वाट पाहत असणार. नेहा म्हणाली. हे बघा पोरांनो, तुम्ही उद्या सकाळी निघा. रात्री इथंच काढा. इथे स्वस्त लॉज आहे. ढाब्याचा मालक बोलला. काय काका, तुम्हाला त्या लॉजवाल्याकडून काही कमिशन मिळणार आहे का? रोहन खोचक स्वरात बोलला. रोहन, स्वप्नीलने त्याला मधातच टोकले. नाही बाळांनो, असे काहीच नाही. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत म्हणून म्हणतोय. तुम्ही तरणी-ताटी पोरं. तुम्हाला काही झालं तर तुमचे आईबाप काय करणार? तुम्ही आमची चिंता करू नका काका, आम्ही सुखरूप जाऊ. रोहन बोलला. ठीक आहे पोरांनो, तुम्हाला जायचं असेल तर जा, पण लक्षात ठेवा त्या विहिरीच्या रस्त्यावरून जाऊ नका. मागल्या वर्षी एक वाटसरू वाट चुकून त्या विहिरीकडे पोहोचला. तो पुन्हा सापडलाच नाही. बऱ्याच दिवसांनी त्याचं प्रेत नदीकाठी सापडले. ढाबा मालक त्यांना सांगत होता. ते सगळे आता निघाले होते. गाडीत बसल्यापासून कुणीच कुणाशी बोलत नव्हते. थोड्या वेळाने अमित म्हणाला, आपण त्या माणसाचं न ऐकून काही चूक तर नाही केली ना? आपल्याला आज रात्री तिथेच मुक्काम करायला हवा होता. मला तुझं पटतंय अमित, पण आता आपण फार दूर आलेलो आहोत. आता गावाला पोहोचण्याशिवाय गत्यंतर नाही. रोहन, अरे अजून किती वेळ लागेल? आदिती म्हणाली. एव्हाना आपण पोहोचायला पाहिजे होतो. रोहन म्हणाला. लोकेशन बरोबर दाखवत नाहीये. कुणी दिसले की त्याला विचारू. मॅप पाहून नेहा म्हणाली. तो पहा, एक माणूस सायकलवर जात आहे. त्यालाच विचारूया. अरे भाऊ, जवार अजून किती लांब आहे? आणि हाच रस्ता जातो ना तिकडे? स्वप्नीलने विचारले. होय, हाच रस्ता जातो. 10 मिनिटात पोहोचणार तुम्ही. पण इतक्या रात्री तिथे जावे असे मला नाही वाटत, तो माणूस म्हणाला. जेवढं विचारलं तेवढंच सांग, नसते सल्ले देऊ नको. रोहन चिडून म्हणाला. मला काय, तुमचं नशीब, असे म्हणत तो सायकलस्वार निघाला. रोहन लोकांकडून मिळणाऱ्या या अनावश्यक सल्ल्याने वैतागला होता.
अखेर ते त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले. पराग, नेहाचा मामे भाऊ, त्याने दरवाजा उघडला. बाबा, ताई आली आहे, पराग बोलला. तसेच मामा मामी, सुमन आणि आजी बाहेर आले. अरे पोरांनो, एवढ्या रात्री नको यायला होतं तुम्ही, मामा बोलत होते. ठीक आहे बापू. सुमित्रा, जा ताट घेऊन ये, आजीने आपल्या सुनेला सूचना केली. कसलं ताट आजी, नेहाने विचारले. अरे तुमची दृष्ट काढावी लागेल, आजी म्हणाली. आजीने सर्वांची दृष्ट काढली. यात, मामी बोलली. तुम्ही सगळे थकलेले असाल, आता आराम करा, उद्या सकाळी बोलू, बापू मामा म्हणाले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. नाश्त्याला त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. इथे बघण्यासारखे बरेच काही आहे असे मी नेहाकडून ऐकले आहे, आदिती म्हणाली. होय, आम्ही त्यासाठीच इथे आलो आहोत, स्वप्नील बोलला. होय दादा, आपण जेवण केले की मी दाखवतो तुम्हाला, पराग म्हणाला. आणि दुपारी जेवण करून ते फिरायला निघाले. पराग त्यांच्या सोबत होता. हे बघा पोरांनो, सायंकाळी दिवे लागायच्या आत घरी परत या, मामांनी त्यांना सूचना केल्या.